या छोट्या पुढाऱ्यांनी घनशास्त्रीने खऱ्या अर्थानं उभ्या महाराष्ट्राला विविध विषयाच्या माध्यमातून अगदी मुलांचा लग्नाचा विषय असो, पुढाऱ्यांची पाडापाडी असो, ह्या पक्षातून त्या पक्षाचा विषय असो, अगदी उत्तम प्रकारे सोशल मीडियावर हाताळला. परंतु त्या महाराष्ट्राला या छोट्या पुढारी कधी भावना माहितीये जेव्हा निक्की तडवळीची आणि यांची जोडी शेजारी बसलेली असायची आणि आमचे छोटे पुढारी काही ना काही घोळ करायचे तेव्हा ती निक्की म्हणायची ना, बाई पागल झाला काय, हा काय प्रकार, असे छोटे पुढारी त्यांचं स्वागत करायचे. आणि या ठिकाणी आजच्या आनंद महोत्सवामध्ये पीके इंटरनॅशनल स्कूल अँड कॉलेजच्या या गॅदरिंगमध्ये आनंद उत्सवामध्ये या ठिकाणी आपण आला. मी आपल्या पीके इंटरनॅशनल कॉलेजचे सर्वेश्वर प्रतापजी खंडेवार साहेबांच्या वतीनं, नितीराज खंडेवार यांच्या वतीनं, नंदताई खंडेवार यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून या ठिकाणी जोरदार टाळ्यांचा कडकडाट मला पाहिजे आणि आता आपण मनोगत घेणार आहोत. शुभेच्छा करणार आहोत घनश्यामजी यांच्याकडे. नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार. सर खुर्ची जाऊ, खुर्चीशिवाय आपल्याला जमत नाही. खुर्ची आणा बरं, फक्त एक आहे का चेअर आहे का? अरे मजेत ना? अरे प्रथमतः ते मला वाटत होतं इंग्लिश मधूनच बोलायला सुरुवात करावं काय, पण कसे अरे सगळेच इंग्लिश मध्ये बोलायला लागले आहोत. आम्ही तर इंग्लिश कशाला बोलायची म्हणून म्हणलं डायरेक्ट मराठीतूनच सुरुवात करावा. आधी मला सांगा, सगळ्यांना मराठी समजते ना? हा, मग सगळ्यांना मराठी समजते तर जास्त काही तुमचा वेळ मी घेणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माता सावित्रीबाई फुले आणि निराळे ठाकरे महाराज काढून गेले, निराळे ठाकरे महाराज काढून गेले, मुठभर हिंदुस्थांना घेऊन हजारांना ओढून गेले, असे एकाच राजे होऊन गेले. त्यांना देवाने स्वर्गात मुद्रा केला, ते म्हणजे नाव स्वरूप आले छत्रपती शिवाजी महाराज. या थोर महात्म्यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आलेले सर्व पालक सर्वांचे मनापासून वडीलधाऱ्या माणसांचे विशेष आभार मानतो. आणि आज पीके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रतापरावजी खांडेभराडराव आणि तसेच सेक्रेटरी नंदाताई खांडेभराड ताई आणि विशेष म्हणजे डायरेक्टर निकिता ताई खांडेभराड आणि आगे सर संकुलाचे प्राचार्य व सन्मानित व्यासपीठ अभिनेत्री प्रतिभाताई जोशी आणि स्कूलचे पीके इंटरनॅशनल स्कूल, तसंच तुम्ही सर्वजण. आणि सगळ्यात महत्वाचं सुरुवात करतानाच एक सांगतो, जाताना निकिता ताईंना मी म्हटलं होतं मी पुन्हा येईन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब ते सुद्धा पुन्हा सत्य झाले आणि मला सुद्धा परत यावं लागलं या कॉलेजला. त्यामुळं पीके कॉलेजचं आणि प्रतापराव आमच्या मामाश्रीचं मनापासून आभार मानतो. तुम्हाला माहिती आपला कुठेही गेला तरी एकच फंड असतो, आपण डायरेक्ट मामाच करून टाकत असतो, कारण मी ग्रामीण भागातला आहे. हा, त्यामुळे कसे आणि ज्यांनी आत्ताच आमच्या नावाचा उल्लेख केला म्हणजे सरजी जे आमची निकुताईची आमच्या दोस्तीवर बोलले, पण सरांनी जर जी ओळख करून दिली त्याबद्दल तर मी म्हणेन सर काय हा प्रकार, काय राव आमची वेगळी ओळख तुम्ही वेगळी ओळख, पण चला निकुताईचा भाऊ म्हणून आणि आज या कॉलेजचा आणि पीके इंटरनॅशनल स्कूल आणि सर्व विद्यार्थी आज बघत आहोत आपण सर्वांना सन्मानित केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं मला थोडंसं यायला म्हणजे थोडंसं म्हणण्यापेक्षा बराच वेळ झाला, लेट झालो, पण तुमची सर्वांची माफी मागतो. कारण पुढारी म्हणलं की प्रत्येकाला भेटी देतच यावं लागतात, भेटी गाठी देतच यावं लागतात. आणि विशेष म्हणजे काल आम्हाला अचानक फोन आला, सर तुम्हाला कॉलेजला यायचंय. मी बाकीचे कार्यक्रम आणि मी मुंबईला जाणार होतो त्या कॅन्सल केले आणि इकडे आलो. म्हणलं पीके कॉलेजचा कार्यक्रम आपण कधीच सोडत नाही, पण आज जी गेल्या वर्षी सुद्धा गॅदरिंगच्या आम्ही कॉलेजच्या मुलांच्या कार्यक्रमाला आलतो ती सुद्धा 8% बघितली तर खऱ्या अर्थाने कौतुक वाटतं. प्रतापराव सरांचं जसं नाव आहे तसं आज महाराष्ट्रात पीके कॉलेजचा प्रताप दिसून येतोय आणि 1 नंबर रिझल्ट
याला म्हणतात कॉलेज आणि याला म्हणतात पोरं. आज आमच्या निकिताताई असतील, मला तरुणांना, माझ्या पालकधारक माणसांना एकच सांगायचं आहे, आज आमच्या प्रताप मामांनी जसं आमच्या ताईंना पुढे आणलंय करिअर क्षेत्रात, तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांना एक चांगली संधी म्हणजे पीके कॉलेजच्या आणि पीके इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालून त्यांचं सुवर्ण भविष्याचा काळ आणि सुवर्ण संधी साधलेली आहे. त्याबद्दल पालकांचं मी मनापासून आभार मानतो. आणि आता मी ट्रॉफी शेवटची दिली, मी आल्या ट्रॉफी बघितली आणि म्हणलं ही ट्रॉफी माझी उंची कमी पडत, पण त्या ट्रॉफीची उंची जास्त आहे. म्हणजे एवढ्या मुलांचं कर्तृत्व माने. खरं तर या पीके कॉलेजच्या सर्वांना मी सलाम करतो आणि धन्यवाद देतो. कारण रिझल्ट असावा तर असा असावा. आज 5वी ते 10वी आणि या चिमुकल्यांचं गॅदरिंग आणि आपण समारंभ बघतोय. नुसतं एक कॉलेज नावाला नाही तर या मातीत इतिहास केल्याशिवाय राहत नाही. आपण सर्वजण पालक आज एवढ्या वेळात वेळ काढून आलाय. बघा मुलांचा काय मान सन्मान होतोय, गुण गौरव होतोय. म्हणजे इथं शिक्षणाची खात्री नुसती नव्हे तर 100%. आणि हा प्रतापराव सरांनी जे काय तुमच्यासाठी सुवर्ण काम केलेलं आहे, या कामाचं तुमच्याकडून फक्त त्यांना एकच अपेक्षा आहे की माझा विद्यार्थी घडावा आणि माझा विद्यार्थी उद्याचा एक चांगला नागरिक, चांगला IAS, चांगला पोलीस असावा. आणि तुम्ही सर्वांनी ते करून दाखवायचंय. माझ्या माय बापांनो, आपण एकच काम करायचंय. या जीवनात काही नाही करता आलं तर आपल्या मुलाला आणि मुलीला चांगलं संस्कार लागणं गरजेचं आहे. आणि ते संस्कार लावायचं म्हटलं, आज बघा एवढा गुण गौरव होतोय, कॉलेज असेल. आणि आज तुमच्या आशीर्वादानं, सर्वांच्या उपस्थितीनं हा कार्यक्रम पार पडत असताना मला तर डोळे भरून आले. कारण मी तर म्हणतोय, आमच्या गावाकडे जर असं कॉलेज असतं तर हे ना रिझल्ट लागले असते, असे तुमचे रिझल्ट लागतात आता. खरं तर प्रताप सरांनी या भोसरी मतदारसंघात असताना या कॉलेजचं नाव नाही तर या भोसरीचं सगळ्यात मोठं नाव केलंय. आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देत असताना मी एकच सांगेन, आपण सर्वांनी व्यवस्थित शिक्षण घ्या. आणि तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. कारण तुम्हाला माहिती आहे खूप लेट झालंय, त्यामुळे मी माझं भाषण जास्त लांबत नाही, आटोपतो घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.